काय झालं दादा? काही टेन्शन आहे का? सध्या जॉबचं टेन्शन चालू आहे. IT डिग्री तर घेतली मी, पण आपल्या नाशिकमध्ये संधी कुठे? प्लॅटफॉर्म नाही, संधी नाही. वर्षानुवर्ष फक्त आश्वासन देत आहे, IT पार्क येणार आहे, आणणार आहे, पण प्रयत्न शून्य. आणि घराबाहेर पडलं की आमचे प्रश्न तर वेगळेच. कित्येकदा रस्त्यावरचे लाईट्स बंद असतात, पाण्याच्या समस्या सुटत नाही, आणि महिलांच्या सुरक्षेचं काय? रोज त्याच समस्यांना तोंड द्यावं लागतंय. मग यावर उपाय काय? फक्त मतदान करून प्रश्न सुटणार आहे का? नाही तर आहेच पहिले पाडी 55. सुटतील जर आपण योग्य माणसाला निवडून दिलं तर. ॲडव्होकेट श्री नामदेव काका शिंदे यांच्या पॅम्पलेट्स मधील विचार वाचलेत का तू? ते म्हणतात, तरुणांना केवळ आश्वासने नको, तर कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगातून रोजगार हवा. म्हणजे मला तर वाटतंय ते नाशकामध्ये IT पार्क आणण्यासाठी नक्की प्रयत्न करतील. खरंच? आणि महिलांसाठी काय विशेष? नक्कीच. त्यांच्या अजेंड्यावर महिलांचं सबलीकरण सर्वात वर आहे. विविध योजना आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा त्यांचा निर्धार आहे. म्हणजे आता तरुणांच्या हाताला काम आणि करिअरला दिशा मिळणार. आणि अर्थातच एक वकील म्हणून त्यांना समाजाच्या वेदना जवळून माहीत आणि महिलांना सन्मान आणि सुरक्षा सुद्धा. प्रभागाला प्राधान्य देणारा असा सुशिक्षित उमेदवार आपल्याला हवा. ठरलं तर मग आपलं मत ॲडव्होकेट श्री नामदेव काका शिंदे यांना. आपलं मत भाजपाच्या कमळालाच.